नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील उमरीत ग्रामसेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सावकारांच्या जाचाला कंटाळत आत्महत्या करत असल्याचं ग्रामसेवक नारायण कागदे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। या प्रकरणी 6 आरोपींविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। राज्यात सावकारीचा फास कायम। नगरमध्ये सावकाराकडून शरीर सुखाच्या मागणीचा आरोप। नांदेडमध्ये सावकाराच्या जाचानं ग्रामसेवकाची आत्महत्या। सावकारी विरोधात मोठा संघर्ष करूनही राज्यात अद्यापही सावकारांचा जाच कायम असल्याच्या घटना समोर येत आहेत। नगर जिल्ह्यात सावकारानं पैसे फेडल्यानंतरही महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे। तर सावकाराच्या पत्नीनेही तक्रारदार महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे। पाहुयात नेमका प्रकार काय घडलाय। नेवासात विवाहित महिलेनं 2020 साली गावातील रामभाऊ यशवंत आणि नानासाहेब दानवे यांच्याकडून 4.5 लाख रुपये उसने घेतले। महिलेनं दानवे यांच्याकडे शेतीही गहाण ठेवल्याची माहिती आहे। घेतलेल्या कर्जापोटी 5.76 लाख परतफेड केली तरी दानवेंकडून अधिक पैशांच्या मागणीचा आरोप आहे। महिलेचं शेत दानवेंच्या बाजूलाच असल्यानं त्रास देत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। महिलेकडून शरीर सुखाची मागणी करत असल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। पोलिसात नानासाहेब दानवे, रामभाऊ दानवे, हर्षा नानासाहेब दानवे यांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर तक्रारदार महिला आणि तिच्या पतीनं मारहाण केल्याची दानवे यांच्याकडूनही तक्रार आहे। जमीन परत दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही दानवेंकडून तक्रार देण्यात आली आहे। दानवेंच्या तक्रारीनंतर संबंधित महिला आणि पती विरोधात गुन्हा दाखल झालाय। जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। सदर महिलेच्या तक्रारीवरून 24 तारखेला गुन्हा दाखल आहे। संबंधित जे विरुद्ध पार्टी आहे त्यांच्या तक्रारीवरून देखील या महिलेविरुद्ध क्रॉस कंप्लेंट देखील दाखल करण्यात आलेली आहे। दोन्ही गुन्हे नेवासा पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्याचा तपास सुरू आहे। माझी 1 एकर 5 गुंठे जमीन त्याच्याकडे अडकलेली आहे। अशाच त्याने अनेक निराधार स्त्रियांची जमीन प्लॉट्स स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत। त्याची शिक्षक खात्याकडून चौकशी व्हावी, त्याच्या प्रॉपर्टीची प्लॉटची शेतीची चौकशी व्हावी, त्याच्या निलंबनाची कार्यवाही व्हावी। आमची नेवासा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यावर घेत नव्हते। नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांनी आमची दखल घेतली, तक्रार देण्यास पोलिसांना सांगितले, मदत केली। त्यामुळे आज आम्ही चॅनल समोर उभा आहे। तर दुसरीकडे सावकाराच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकानं आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे। 2 पानांची सुसाईड नोट ठेवून ग्रामसेवकानं जीवन संपवलंय। 6 आरोपीच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अर्धापूर तालुक्यातील उमरीत ग्रामसेवक नारायण कागदे यांनी 2012 साली 13,60,000 रुपये शेत जमीन गहाण ठेवली होती। घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केली तरीही आरोपी सावकारांनी शेती स्वतःच्या नावावर करून दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकली। शेतीचा ताबा ग्रामसेवकाला देण्यास सावकाराचा नकार होता। ग्रामसेवकाच्या भावानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। आत्महत्येविरोधात 6 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या 2 घटनांमुळे महाराष्ट्रातील सावकारी जाच अद्यापही संपलेला नाही हेच समोर आलंय। सरकार आता या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।